आता इंटिग्रेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: एकात्मता किंवा एकत्रीकरण. इंटिग्रेशन हा शब्द इंटिग्रेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. इंटिग्रेशन म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी किंवा घटकांना एकत्र करून एक संध बनवण्याची प्रक्रिया किंवा स्थिती. लोक, कल्पना, प्रणाली किंवा समाज यांना एकत्र जोडून एकसारखे कार्य करण्याची अवस्था म्हणजे इंटिग्रेशन. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ कंबाइनिंग थिंग्स टू फॉर्म अ होल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: सोशल इंटिग्रेशन इज इम्पॉर्टंट इन सोसायटी. समाजात एकात्मता महत्त्वाची आहे. इथे इंटिग्रेशन म्हणजे विविध लोकांना एकत्र आणून एक समाज तयार करणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. एकात्मता मीन्स ए. इंटिग्रेट, बी. इंटिग्रेशन, सी. इंटिग्रेटेड, डी. इंटिग्रेटिंग. आता इंटिग्रेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: एकात्मिक किंवा एकत्रित केलेला. इंटिग्रेटेड हा शब्द इंटिग्रेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. इंटिग्रेटेड म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करून एकसंध बनवलेला. जेव्हा प्रणाली, घटक किंवा समाजातील भाग एकत्र जोडून एकच स्वरूप तयार केले जाते, तेव्हा इंटिग्रेटेड हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: कंबाईन टू फॉर्म अ युनिफाईड होल. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द स्कूल फॉलोज अन इंटिग्रेटेड लर्निंग सिस्टम. शाळा एकात्मिक शिक्षण पद्धती वापरते. इथे इंटिग्रेटेड म्हणजे वेगवेगळ्या विषयांना एकत्र करून शिकवण्याची पद्धत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इंटिग्रेटेड मीन्स ए. सेपरेट, बी. युनिफाईड, सी. ब्रोकन, डी. हिडन. आता इन्व्हेस्टिगेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: तपास करणे किंवा चौकशी करणे. इन्व्हेस्टिगेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इन्व्हेस्टिगेट म्हणजे एखाद्या घटना, समस्या किंवा गुन्ह्याची सखोल तपासणी करणे. जेव्हा सत्य शोधण्यासाठी माहिती गोळा केली जाते आणि बारकाईने चौकशी केली जाते, तेव्हा इन्व्हेस्टिगेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू एक्झामिन ऑर स्टडी समथिंग केअरफुली टू डिस्कवर द ट्रूथ. आता सिनॉनिम्स पाहूया. एक्झामिन, प्रोब, इन्स्पेक्ट हे शब्द तपास करणे किंवा बारकाईने पाहणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. इग्नोर, ओव्हरलुक, निग्लेक्ट हे शब्द दुर्लक्ष करणे किंवा लक्ष न देणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द पोलीस आर इन्व्हेस्टिगेटिंग द केस. पोलीस प्रकरणाची तपासणी करत आहेत. इथे इन्व्हेस्टिगेट म्हणजे पोलीस सत्य शोधण्यासाठी चौकशी करत आहेत. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इन्व्हेस्टिगेट मीन्स ए. इग्नोर, बी. एक्झामिन, सी. ब्रेक, डी. हाईड. आता इन्व्हेस्टिगेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: तपास किंवा चौकशी. इन्व्हेस्टिगेशन हा शब्द इन्व्हेस्टिगेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एखाद्या घटना, समस्या किंवा गुन्ह्याची सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया. सत्य शोधण्यासाठी माहिती गोळा करणे, पुरावे तपासणे आणि विश्लेषण करणे याला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग समथिंग केअरफुली टू फाइंड द ट्रूथ. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द पोलीस कंप्लीटेड द इन्व्हेस्टिगेशन. पोलिसांनी तपास पूर्ण केला. इथे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. तपास मीन्स ए. इन्व्हेस्टिगेट, बी. इन्व्हेस्टिगेशन, सी. इन्व्हेस्टिगेटिव्ह, डी. इन्व्हेस्टिगेटिंग. आता इन्व्हेस्टिगेटिव्ह या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: तपासाशी संबंधित किंवा चौकशी करणारा. इन्व्हेस्टिगेटिव्ह हा शब्द
इन्व्हेस्टिगेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणजे तपासाशी संबंधित किंवा सखोल चौकशी करणारी प्रवृत्ती असलेला. जेव्हा एखादी गोष्ट माहिती शोधण्यासाठी, पुरावे तपासण्यासाठी किंवा सत्य उघड करण्यासाठी केली जाते, तेव्हा इन्व्हेस्टिगेटिव्ह हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: रिलेटिंग टू ऑर इन्व्हॉल्विंग इन्व्हेस्टिगेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही इज ॲन इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट. तो एक तपास करणारा पत्रकार आहे. इथे इन्व्हेस्टिगेटिव्ह म्हणजे सत्य शोधण्यासाठी सखोल चौकशी करणारा पत्रकार. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इन्व्हेस्टिगेटिव्ह मीन्स: ए. इग्नोरंट, बी. रिलेटिंग टू इन्व्हेस्टिगेशन, सी. केअरलेस, डी. लेझी. आता इन्व्हेस्टिगेटिव्हली या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: तपासपूर्वक किंवा चौकशीच्या पद्धतीने. इन्व्हेस्टिगेटिव्हली हा शब्द इन्व्हेस्टिगेट या शब्दाचा ॲडवर्ब आहे. मराठीत समजून घ्या. इन्व्हेस्टिगेटिव्हली म्हणजे तपास करण्याच्या पद्धतीने किंवा सखोल चौकशी करून. जेव्हा एखादी गोष्ट काळजीपूर्वक माहिती शोधण्यासाठी, पुरावे तपासण्यासाठी किंवा सत्य शोधण्यासाठी केली जाते, तेव्हा इन्व्हेस्टिगेटिव्हली हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: इन अ मॅनर दॅट इन्व्हॉल्व्स केअरफुल इन्व्हेस्टिगेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: द जर्नलिस्ट रिपोर्टेड इन्व्हेस्टिगेटिव्हली. पत्रकाराने तपासपूर्वक अहवाल दिला. इथे इन्व्हेस्टिगेटिव्हली म्हणजे पत्रकाराने सखोल चौकशी करून माहिती सादर केली. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. इन्व्हेस्टिगेटिव्हली मीन्स: ए. केअरलेसली, बी. इन अ केअरफुल इन्व्हेस्टिगेटिव्ह मॅनर, सी. क्विकली, डी. लाऊडली. आता मोटिवेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: प्रेरित करणे किंवा उत्साहित करणे. मोटिवेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. मोटिवेट म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा प्रेरणा देणे. जेव्हा आपण कोणाला ध्येय साध्य करण्यासाठी किंवा चांगले काम करण्यासाठी उत्साहित करतो, तेव्हा मोटिवेट हा शब्द वापरला जातो. इंग्लिश मीनिंग: टू इन्करेज समवन टू डू समथिंग. आता सिनॉनिम्स पाहूया. इन्करेज, इन्स्पायर हे शब्द प्रेरित करणे किंवा उत्साहित करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. डिस्करेज, डिमोटिवेट, डिसुएड हे शब्द निरुत्साहित करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: टीचर्स मोटिवेट स्टुडंट्स टू स्टडी हार्ड. शिक्षक विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्यासाठी प्रेरित करतात. इथे मोटिवेट म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. मोटिवेट मीन्स: ए. डिस्करेज, बी. इन्करेज, सी. स्टॉप, डी. ब्रेक. आता आपण ॲट अ क्रॉस रोड्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: ॲट अ पॉइंट वेअर ॲन इम्पॉर्टंट डिसिजन मस्ट बी मेड. मराठी मीनिंग: महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती अशा टप्प्यावर असते जिथे पुढे काय करायचे हे ठरवणे आवश्यक असते, तेव्हा ॲट अ क्रॉस रोड्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1: आफ्टर ग्रॅज्युएशन शी वॉज ॲट अ क्रॉस रोड्स अबाउट चूजिंग हर करिअर. अर्थ: पदवी मिळाल्यानंतर तिला तिचे करिअर निवडताना महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला. स्पष्टीकरण: करिअरबाबत निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2: द कंपनी इज ॲट अ क्रॉस रोड्स आफ्टर द CEO रिझाइंड. अर्थ: CEOच्या राजीनाम्यानंतर कंपनी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या टप्प्यावर आहे. स्पष्टीकरण: कंपनीच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे निर्णय आवश्यक असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप: ॲट अ क्रॉस रोड्स म्हणजे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असणे. अर्थ: ॲट अ पॉइंट वेअर ॲन इम्पॉर्टंट डिसिजन मस्ट बी मेड. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: ॲट अ क्रॉस रोड्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. गोंधळलेले असणे, बी. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असणे, सी. अपयशी होणे,
डी. शांततेत असणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲट डॅगर्स ड्रॉन हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग इन अ स्टेट ऑफ बिटर हॉस्टिलिटी ऑर क्वॉरल. मराठी मीनिंग एकमेकांशी कटू वैर किंवा भांडणात असणे. स्पष्टीकरण जेव्हा दोन लोक किंवा गट एकमेकांविरुद्ध खूप रागवलेले किंवा वैर दाखवतात तेव्हा ॲट डॅगर्स ड्रॉन ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. द टू नेबर्स हॅव बीन ॲट डॅगर्स ड्रॉन फॉर इयर्स ओव्हर प्रॉपर्टी इश्यूज. अर्थ संपत्तीच्या विषयावर हे दोन शेजारी वर्षानुवर्षे एकमेकांशी कटू वैरात आहेत. स्पष्टीकरण लांब काळापासून भांडण आणि वैर असल्यामुळे इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. सिन्स दी आर्ग्युमेंट द कॉलिग्स हॅव बीन ॲट डॅगर्स ड्रॉन. अर्थ विवादानंतर सहकारी एकमेकांशी कटू वैरात आहेत. स्पष्टीकरण भांडणानंतर वैर असल्यामुळे इडियम वापरली आहे. एक्झाम टिप. ॲट डॅगर्स ड्रॉन म्हणजे एकमेकांशी कटू वैर किंवा भांडणात असणे. अर्थ इन अ स्टेट ऑफ बिटर हॉस्टिलिटी ऑर क्वॉरल. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲट डॅगर्स ड्रॉन या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. शांततेत असणे. बी. एकमेकांशी कटू वैर किंवा भांडणात असणे. सी. मित्रत्वात असणे. डी. गोंधळलेले असणे. योग्य उत्तर कमेंट करा. आता आपण ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन, डिसऑर्डर ऑर डिसरे. मराठी मीनिंग गोंधळलेले किंवा विस्कळीत परिस्थितीत असणे. स्पष्टीकरण जेव्हा परिस्थिती अगदी विस्कळीत किंवा गोंधळलेली असते तेव्हा ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. आफ्टर द सडन रेझिग्नेशन ऑफ द मॅनेजर द ऑफिस वॉज ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स. अर्थ व्यवस्थापकाच्या अचानक राजीनाम्यानंतर ऑफिस अगदी गोंधळलेले झाले. स्पष्टीकरण ऑफिसमधील विस्कळीत परिस्थिती दाखवण्यासाठी ही इडियम योग्य ठरते. सेंटेन्स 2. द चिल्ड्रन वर ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स ट्राईंग टू पॅक देअर बॅग्स बिफोर द ट्रिप. अर्थ सुट्टीपूर्वी बॅग पॅक करताना मुले अगदी गोंधळलेली होती. गोंधळ आणि विस्कळीत कामाचे उदाहरण असल्याने ही इडियम वापरण्यासाठी योग्य आहे. एक्झाम टिप. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स म्हणजे गोंधळलेले किंवा विस्कळीत परिस्थितीत असणे. अर्थ इन अ स्टेट ऑफ कन्फ्युजन, डिसऑर्डर ऑर डिसरे. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न. ॲट सिक्सेस अँड सेव्हन्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. सुव्यवस्थित असणे. बी. गोंधळलेले किंवा विस्कळीत परिस्थितीत असणे. सी. खूप आनंदी असणे. डी. शांत असणे. योग्य उत्तर कॉमेंट करा.